नमस्कार. आशा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज बनवणार आहे भोपळ्याची थालीपीठ. हे बघा, आता हे भोपळा घेतला एक, सोबत 2 बटाटे घेतले, हे 2 टोमॅटो घेतले लाल कलरचे, आणि हे लसणाच्या पाकळ्या घेतल्या 4. आता मी हे लसूण सोलून घेणार, हे बटाट्याची सालं काढून घेणार, आणि हे भोपळ्याचं थोडं थोडं साल काढून घ्यायचं, आणि आपल्या जाड किसणी असते त्याने सगळं हे किसून घ्यायचं. भोपळा, बटाटे आणि टोमॅटो, लसूण सोलून घेणार आहे मी आता. बघा, आपले थालीपीठ बनवायचे तर आता आपण हे मिरच्या घेतलाय 5 फिक्या मिरच्या ह्या, आणि हे आल्याचे 2 तुकडे करून घेतले, थोडेसे जिरे घेतले 1 चमचा, आणि ही कढीपत्त्याची पानं घेतली. वाटतानाच मी हे करते, त्यात टाकून देते, म्हणजे चांगले असतात, त्याचा सुगंधही छान येतो, आपल्या केसांसाठी चांगलं असतं. आपण असे अख्खे जर टाकले तर आपण निवडून टाकतो, म्हणून आपण वाटताना जर घेतले तर आपल्या पोटात जातात, ते खूप थंड असतात, चांगलं असतं ते. आता हे लसणाच्या पाकळ्या घेतल्याय मी, 3 कांड्या सोलून घेतल्या लसणाच्या. आता हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. आपण सगळं मिक्स करून हे सगळं बारीक करून घेणार आहोत. बघा, आता आपण जे आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरं हे सगळं बारीक करून घेतलं ना, ही पेस्ट. मीठ घेतलंय, आणि हळद घेतली, हिंग घेतलाय, आणि हे जे पीठ आहे सगळे मिक्स करून मी दळून आणलेले. हरभऱ्याची डाळ आहे, मूग डाळ आहे, ज्वारी आहे, तांदूळ आहे, हे आणि धने, जिरे, हे सगळं मिक्स करून हे मी पीठ गिरणीतून दळून आणलेलं आहे, सगळं डाळी सगळं मिक्स करून. तर आता हे पीठ याच्यासाठी मी वापरणार आहे. हे असे पीठ दळून ठेवले की असे आपल्याला पराठी करायला खूप सुंदर लागतात. हे बघा, आता आपण ही जे हळद घेतलीये 1 चमचा, ही हळद टाकून घेणार आहोत. हिंग घेतलाय मी, हिंग टाकलाय. आता आपण ही जी पेस्ट तयार केली आपण हिरवी मिरची, लसूण, आल्याची, हे त्याच्यात टाकून घेणार आहोत. आता आपण मीठ टाकणार आहे. मीठ तुमच्या अंदाजाने, आपलं किती आहे पीठ, किती घेतलंय आपण, भोपळा एकच आहे की जास्त आहे, त्याप्रमाणे आपण मीठ घेऊ शकतो. हे बघा, मी 1.5 चमचा मीठ टाकलंय. आता ही सर्व पीठ मिक्स केलेले आहे, हे त्यात आपण ओतून घेणार आहोत. आणि पाण्याचा वापर मी केलेला नाही, पाणी लागलं तर आपण टाकून घेणार आहोत वरून, कारण ते ओलसर आहेच ते मुळात. हे बघा, कोथिंबीर कापून घेतली मी. असे भोपळ्याचे पराठे खूप सुंदर लागतात, तुम्ही करून बघा. भोपळा, बटाटे, टमाटे सगळं मिक्स आपल्या पोटामध्ये जातं, पौष्टिक असतं ती. बघा, आपलं पीठ मळून तयार आहे. आता आपण थालीपीठ करणार आहोत. हे बघा, आता प्लास्टिकची पिशवी घेतली मी, तुम्ही कपडाही घेऊ शकता. आता हे प्लास्टिकच्या पिशवीला थोडं तेल आणि पाणी लावलंय मी. हे थालीपीठ आपण काढताना पटकन पडतं हातावर, मग ते टाकताना सोपं जातं, म्हणून मी पिशवी घेतली. आता हे आपल्याला जाड पाहिजे, पातळ पाहिजे, कशी आपण त्याप्रमाणे बनवायचे. ते मी असे थापून घेतले. आता छोटच थापलंय मी. ते आपण तव्यावर टाकून घेणार आहोत. हे असं हातावर येतं बघा, मस्त असं असं टाकता येतं. साईडला थोडस तेल टाकून घेऊया. थोड्या वेळ होऊ द्यायचंय आपल्याला ते तव्यावरती. तोपर्यंत आपण इकडे दुसरं थालीपीठ थापून घेणार आहोत.
बघा असं थापून घ्यायचं. इतकं पटपट थापल्या जातं असं पिशवीवरती आणि काढायलाही सोपं जातं आपल्याला. कपडा ठेवला तर कपड्याला चिटकल ते. थालीपीठ एकदम मऊसूत लागतं चांगलं. बघा आपले भोपळ्याची थालीपीठ. बघा भोपळ्याची थालीपीठ किती सुंदर तयार झाली आपले. हे बघा तेल टाकून छान खरपूस भाजून घेतले मी. तर दह्यासोबतही छान लागतात हे, किंवा आपली शेंगदाण्याची चटणी केली अशी थोडीशी पातळ तर त्याच्या बरोबरही छान लागतात. हे बघा खूप सुंदर खरपूस झालंय थालीपीठ आपलं. खूप रुचकर आणि खायला पण खूप चांगलं लागतं हे असं. सगळे पीठ एकत्र भोपळा, टमॅटो, बटाटा सगळं आपल्या पोटात जातं. बघा आपले भोपळ्याचे थालीपीठ तयार आहेत. किती सुंदर दिसत आहे. सगळे पौष्टिक आहे. त्यात भोपळा, टमाटर, बटाटे आणि सगळे मिक्स पीठ दळून आणलेले असे थालीपीठ करा तुम्ही. त्याच्यासोबत दही आहे किंवा आपण शेंगदाणे चटणी करू शकता. तुम्ही करून बघा एकदा. खूप सुंदर लागतात असे. चला तर मग आता भेटूया पुढच्या रेसिपी.